बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे. तो सुविचार व विचार पूर्ण ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, तुमचा उद्धार करण्यासाठी तुमच्या जवळ कोणीच येणार नाही, तर त्यासाठी तुम्ही करत असलेल्या कार्यात भरपूर असे प्रयत्न करावे लागतात. बांधवांनो, नसता तुम्हाला तुमच्या कार्यात व जीवनात सुद्धा अपयश येतं. उदाहरणार्थ, हे एका गावामध्ये भरपूर असे मुलं शिकत होते. शाळा 10वी-12वीला असताना शिकत होते. तर एक मुलगा हा भरपूर असा 8वीपासूनच भरपूर असा हुशार होता. म्हणजे भरपूर तो लहानपणापासून हुशार होता. परंतु हुशार होता आणि हुशार असल्यामुळं त्याच्या घरचे सुद्धा हुशार त्याला प्रोत्साहन द्यायचे आणि ते सुद्धा शिक्षक सुद्धा प्रोत्साहन द्यायचे. तर त्याच्याच वयाच्या आणि त्याच्याच वर्गातली मुलं हा पुढं जाऊ नये म्हणून त्याला मागे खेचायचे, मागे खेचण्याचा प्रयत्न करायचे. कसे? तर ते त्याला सांगायचे, तुमच्यासाठी डॉक्टर साहेब आंबेडकरांनी कितीही केलं, तुमच्यासाठी प्रयत्न केले, तुम्हाला भरपूर आरक्षण दिलं, तुम्हाला आरक्षण देऊन तुमचा उद्धार व्हावा, तुम्हाला कमी मार्क पडले तरी तुम्ही पुढे जावा, असं भरपूर त्याला कायच्या काय सांगितलं आणि तुम्हाला दुसरे अधिकार दिले, असं सर्व काही सांगायचं. मग त्या मुलाला एवढं पण सांगितलं की तुझ्या घरच्याला विचार. तर घरच्याला सुद्धा त्याने विचारलं की बाबा आपल्यासाठी डॉक्टर साहेबांनी खरंच काय केलं का? तर मग घरची त्याला सांगत की बाबा खरंच डॉक्टर साहेबांसाठी भरपूर आपल्यासाठी केलं, आपण भरपूर आपल्यासाठी केलं, आपल्याला आरक्षण दिलं, असं त्याला भरपूर घरच्याने सुद्धा सांगितलं. आणि त्या मुलाने का सांगितलं होतं? कारण तो अभ्यास करून पुढे जाऊ लागला, त्याला माग खेचायचं होतं. मग घरच्याने त्याला सांगितलं की बाबा डॉक्टर साहेब आपल्यासाठी केलं आणि त्याच्या सोबत्याने सांगितलं. मग त्या मुलानं जरा प्रयत्न करणं सोडलं. त्याला वाटलं डॉक्टर साहेब आंबेडकरांना आपल्याला सांगितलं ना, प्रयत्न केला ना आपल्यासाठी, मग आपण काय करू? त्यानं अभ्यास करणं सोडलं आणि त्याच्या मित्राने अभ्यास करायला सुरुवात केली. ते लागून गेले आणि यानं कमी मार्क पडले, घरीच बसला. मला सांगायचं तात्पर्य बनवलं एवढंच की तुमचा उद्धार करण्यासाठी तुमच्या जवळ कोणीच येणार नाही, तर तुम्हाला तुमच्या जीवनात प्रयत्न करावे लागतात आणि प्रयत्न करून जोमानं प्रयत्न करून चळवळी प्रयत्न करून यश मिळावं लागतं आणि तेव्हाच तुम्ही येऊ शकता. आणि जर तुम्ही आपल्यासाठी एवढं केलं, असं केलं, जर सांगितलं डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं, तर तुमच्यापेक्षा दुसरा पुढं जाऊ शकतं माझ्या कथेतील माणसासारखं. कारण याच्यासारखं या कथेमध्ये त्याच्याच मुलगा मित्र त्याच्या समाजाचा त्याच्यापेक्षा वर गेला मार्क घेऊन आणि ह्या मात्र कमी मार्क घेऊन घरीच राहिला. म्हणून प्रयत्न करत राहा आणि यश मिळवत राहा. एवढं ठिकाणी सांगत माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं म्हणून तुमच्या कामाचं नाही, तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणा जरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्याच्यासुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्व विनंती करतो की विनंती करतो की माझ्या अनमोल विचार म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, सांगा. धन्यवाद पूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल.